माननीय बच्चू कडू यांनी वारंवार शेतकरी मुद्दा उचलून जे मागच्या आठवड्यामध्ये आंदोलन केलं, नागपूरला जे आंदोलन झालं, त्या आंदोलनावर ते मुंबईला गेले म्हणून बरेच जण टीका करतायत. पण मित्र हो, आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांमध्ये फूट पडू देऊ नका. त्याच अनुषंगानं जेव्हा ते मुंबईला गेले आणि परत आले 30 जूनची तारीख घेऊन, त्या कारणावरून आपले प्रसिद्ध असे रविराज साबळे, जे की शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळी तत्पर असतात, त्यांनी एक व्हिडिओ टाकला. मुंबईला गेले आणि चॉकलेट घेऊन आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून विदर्भातीलच कराळे सर यांनी त्या व्हिडिओला प्रत्युत्तर दिलं की सोशल मीडियावर आंदोलनं होत नसतात, आंदोलन करून पहा, रस्त्यावर उतरून पहा, उपोषण करून पहा, म्हणजे मग समजेल. त्यालाही प्रत्युत्तर रविराज साबळेंनी दिलं की कराळे सराला वांग कळतं का. तदनंतर पुन्हा त्या व्हिडिओला उत्तर म्हणून कराळे सरांनी हातात वांग घेऊन व्हिडिओ बनवला. पण असे एकमेकाला ट्रोल करण्यापेक्षा, एकमेकावर टीका करण्यापेक्षा आपल्याला या आंदोलनातून काय मिळालं, आपल्या शेतकऱ्याची एकजूट कशी राहिली, याचा सर्वतोपरी विचार केला गेला पाहिजे. खरं तर बच्चू कडू यांनी केलेलं हे आंदोलन, यांनी मिळवलेली तारीख, आणि त्यानंतर जर सरकार वटणीवर नाही आलं, सरकारनं शब्द नाही पाळला, तर आपल्याकडं असा एक हिरा आहे धडाडीचा, त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील. ते आंदोलन उभं करणार आणि त्यावेळी सगळे शेतकरी नेते बच्चू कडू सहित जरांगे पाटलांना पाठिंबा देणार आणि आंदोलन तडीच जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय मनोजदादा थांबणार नाहीत. तेव्हा सर्व सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे, कराळे सर असतील किंवा रविराज साबळे असतील, कोणालाही कुणी कमी लेखू नका. आपला लढा यशस्वी झाला पाहिजे.